परीक्षा साधा शब्द जरी वाचला तरी काहींच्या काळजात धडकी भरते, तर काही बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींचा आनंद गगनात मावत नाही. काहींची डोकेदुखी वाढते, तर काही रिझल्ट लागल्यानंतर आई वडिलांच्या प्रतिक्रिया काय येतील या विचारानेच हातबल होतात. परीक्षा हा एक शब्द प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं पदोपदी मूल्यांकन करत राहतो. प्रत्येक मुलाला त्याच्या आयुष्यात एक प्रश्न नक्की कधी ना कधी पडतो, तो म्हणजे परीक्षेचा शोध नक्की कोणी लावला असेल. अनेक मुलांसाठी परीक्षा म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी असते. अशा मुलांना जर या परीक्षेचा करता धरता सापडला तर ही मुलं काय करतील देव जाणो. तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला परीक्षा नावाच्या डोकेदुखीचा शोध लावला एका व्यावसायिक असणाऱ्या प्रोफेसर व्यक्तीने, ज्याचं नाव आहे हेनरी फिशेल. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग हेनरी फिशेल यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हेनरी फिशेल हे अमेरिकेतील एक व्यावसायिक उद्योजक होते. सोबत ते एका विद्यापीठात प्रोफेसरही होते. 20 नोव्हेंबर 1953 जर्मनीमध्ये त्यांचा जन्म झाला. प्रोफेसर म्हणून नोकरी आणि व्यवसाय करत असताना मानवाच्या कर्तृत्वाचं मूल्यांकन व्हायला हवं असं त्यांच्या लक्षात आलं, आणि ते जर करायचं असेल तर मानवी कामांचा स्रोत तपासावा लागेल, तपासणीचा अंकुश त्यावर ठेवावा लागेल. त्यांची ही संकल्पना मनुष्याच्या बाह्य व अंतर्गत ज्ञानाच्या तपासणीवर आधारित होती. मूलभूत संकल्पनेनुसार एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तींनी त्या घटना व्यवस्थित अभ्यासल्या पाहिजेत. यावरचा उपाय म्हणून मूल्यांकनासाठी परीक्षेचा पर्याय समोर आला, जो पुढे जाऊन काहींसाठी डोकेदुखी बनला. शैक्षणिक काळात गुण मिळवण्यासाठी आपण जी परीक्षा देतो त्याचे जनक होते हेनरी फिशेल. मूल्यांकनासाठी लागलेल्या परीक्षेच्या शोधात हळूहळू अनेक बदल होत गेले आणि परीक्षेतील गुणांवर व्यक्तीची पात्रता ठरू लागली.